सासूबाई, आई बाबांनी तुमच्यासाठी ही साडी पाठवल्या बघा. आणि ही ननंदबाईसाठी साडी आहे आणि त्यांच्यासाठी हे ड्रेस पण पाठवल्यात. आणि ही त्यांच्यासाठी अंगठी पाठवल्या. सोन्याची अंगठी आणि हे काय एवढंच पाठवलंय? ते ना तुझ्या बाचा ऊस गेला काय कारखान्याला? सासूबाई, असं का बोला लागलाय तुम्ही? तुम्हाला तर माहिती आहे की आम्हाला कुठं शेती आहे आणि बाबा रोज MIDC मध्ये कामाला जातात आणि आई रोज एकाच्या शेतामध्ये कामाला जात्या आणि कुठल्या कारखान्याचं बोला लागला तुम्ही? अगं म्हणून तर बोलत्या ग मी. तुझ्या आई बाबाला सांग तिकडे येऊन राहावा, 4 दिवस पाहुणचार करूया, बोलूया, बसूया, गप्पा मारूया. ह्या सगळ्याची गरज नाही ग. कशाला पाहिजे हे सगळं? अगं त्यांची गुणाची मुलगी आमच्यासाठी सून म्हणून दिली, हेच आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. तुला खरं सांगू, आताच्या पोरी बघितल्या का नाही अंगावर काटा येतोय बाई. आणि तू खरंच घराला प्रेमानं आणि मायानं समोरून ठेवल्याच नाहीस, हेच लय झालं. सुनबाई, ही सोनं तुझ्यापाशी ठेव, त्यांना कधी पण गरज लागू दे, हे त्यांना परत दे. सासूबाई, माझ्या आई वडिलांनी तर नशीब काढलेच, पण त्यांच्यापेक्षा मोठं नशीब माझं आहे. मला असं वाटत नाही की मी माहेरमधनं सासरमध्ये आहे. आईला सोडून आईकडंच आलोय असं वाटतंय मला. तुला चांगलं सासर मिळालंय ही तुझ्या आईवडिलाची पुण्य आहे. आईवडिलांनी चांगलं कर्म केले की नाही, लेकरासनी कुठलीच गोष्ट कमी पडत नाही.